अक्षयला विसरण्यासाठी रवीनाने त्यावेळी असं काय केलं की रवीना त्यातून बाहेर पडली। रवीना टंडनची एक जुनी मुलाखत आहे। यामध्ये ती सांगते की मला ब्रेकअप नंतर खूप त्रास झाला होता। आमची एंगेजमेंट तुटली होती, पण याचा त्रास मला एकटीलाच सर्वात जास्त होत होता। मला काय करावं सुचत नव्हतं। मी खूप रडायचे। मला वाटायचं आता माझ्या आयुष्यात काहीच नाही आणि फार कंटाळा आल्यानंतर मी माझी गाडीची चावी घेऊन गाडी चालवत मुंबईतून फिरायचे। एके दिवशी असंच फिरताना मला एक झोपडपट्टी दिसली आणि या झोपडपट्टीमध्ये एक सीन दिसला। एक दारुडा नवरा आपल्या बायकोला मारत होता आणि त्यांचं बाळ पावसात भिजत होतं। तर यावेळी तिला वाटलं की यांच्यासारखं आयुष्य तर आपलं नाहीये। आपल्या आयुष्यात देवाने आपल्याला हातपाय दिलेत, प्रसिद्धी दिलीये, काम दिलं आहे, तर आपण का ढळायचं? आपण पुन्हा नव्याने काम सुरू करायचं असं रवीनाने ठरवलं। त्याचबरोबर त्या लोकांविषयी रवीनाला दुःख सुद्धा वाटलं। पण आपल्या आयुष्यात असणारा आनंद फक्त एका गोष्टीसाठी आपण का विसरायचा हेही सुद्धा तिला जाणवलं।